मित्राच्या मोबाईलवरून आलेली लग्नाच्या पत्रिकेची APK फाईल डाउनलोड करणे एका व्यक्तीला चांगलेच महाग पडले असून सायबर भामट्यांनी मोबाईल हॅक करून तब्बल 6,12,209 रुपये परस्पर ऑनलाईन ट्रान्सफर करत मोठी आर्थिक फसवणूक केली आहे। प्रतापनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक साईनाथ काकरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही घटना समोर आली। तक्रारदार नरेश ठाकरे यांना त्यांच्या मित्राच्या मोबाईलवरून लग्नाची पत्रिका असल्याचे भासवून एक APK फाईल प्राप्त झाली होती। त्यांनी ही फाईल डाउनलोड करताच त्यांचा मोबाईल पूर्णपणे हॅक झाला। त्यानंतर अज्ञात सायबर चोरट्यांनी त्यांच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून 6,12,209 रुपये अनधिकृतपणे दुसऱ्या खात्यात वळवले। खात्यातून रक्कम कमी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसात तक्रार नोंदवली। या प्रकरणी प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक साईनाथ काकरवाल या प्रकरणाचा पुढील तपास करतायत। अनोळखी किंवा संशयास्पद APK फाईल्स डाउनलोड न करण्याचे आवाहनही पोलिसांनी केलंय। पोलीस ठाणे राणा प्रतापनगर हद्दीतील 52 वर्षीय फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन येऊन फिर्याद दिली की ते रात्री झोपलेले असताना त्यांच्या मित्राच्या व्हॉट्सअप नंबरवरून त्यांना एक लग्नाची पत्रिका आली। ती त्यांनी ओपन करून बघितली असता त्यांना सारखे OTP येत असल्याने त्यांनी त्यांचा मोबाईल बंद करून ते रात्री झोपून गेले। सकाळी उठून बघितले असता त्यांनी त्यांचे बँक खाते चेक केल्यावर त्यांना लक्षात आले की त्यांच्यासोबत 6,12,209 रुपयाची फसवणूक झाली। यावरून त्यांनी पोलीस स्टेशन येथे हजर येऊन फिर्याद दिली। त्यावरून पोलीस ठाणे राणा प्रतापनगर येथे BNS कलम 318(4) सहकलम IT ॲक्ट 66D अन्वये गुन्हा दाखल करून माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे। पुढील तपास सुरू आहे। तसेच पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांना आवाहन करतो की आपल्यासोबत अशा प्रकारचे फ्रॉड झाल्यास 1930 वर कॉल करून आपण सदर फ्रॉडबाबत तक्रार नोंदवावी। तसेच याबाबत आपल्यास माहिती नसल्यास पोलीस ठाणे येथे तात्काळ हजर येऊन आपली तक्रार नोंदवावी।